येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जगातील सर्वात कठीण अशा कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये आपल्या शहराचे तब्बल 12 धावपटू सहभागी होणार आहे। 90 किलोमीटरच्या या खडतर शर्यतीसाठी हे धावपटू कसून तयारी करत आहेत आणि त्यांच्या या जिद्दीला शहरातील क्रीडाप्रेमींकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत। दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन 8 जून रोजी होणारी 90 किलोमीटरची ही शर्यत धावपटूंसाठी एक मोठं आव्हान असतंय। यावर्षी या आव्हानाचा स्वीकार करत आहेत देशभरातील 415 धावपटू आणि विशेष म्हणजे यात समावेश आहे अमरावती शहरातील 12 धावपटूंचा। या 12 धावपटूंसाठी ही पहिलीच कॉम्रेड मॅरेथॉन असणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणासाठी ते सज्ज झाले आहेत। या धावपटूंना मार्गदर्शन करीत आहेत अमरावती मॅरेथॉनचे जनक आणि निवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील। त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशिक्षणाचा या युवा धावपटूंना निश्चितच फायदा होणार आहे। दिलीप पाटील यांनी या 12 धावपटूंना विनामूल्य प्रशिक्षण दिलं आहे, जेणेकरून ते आत्मविश्वासाने या कठीण शर्यतीचा सामना करू शकतील। हे 12 धावपटू 2 जून रोजी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहेत। स्पर्धेपूर्वी 1 जून रोजी अमरावती शहरात या धावपटूंनी बेस्ट लक रन मध्ये सहभाग घेतलाय। शहरातील विविध भागातून धावत त्यांनी जोरदार सराव केलाय। सकाळी 6 वाजता जिल्हा नेहरू स्टेडियममधनं सुरू झालेली ही धाव वेलकम पॉइंट गर्ल्स हायस्कूल चौक, इरविन चौक आणि पुन्हा जिल्हा स्टेडियम इथे समाप्त झाली आहे। या सरावात केवळ सहभागी धावपटूच नव्हे तर इतर क्रीडाप्रेमींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि या धावपटूंना शुभेच्छा दिल्यात। यापूर्वी अमरावती मॅरेथॉनचे जनक दिलीप पाटील यांनी तब्बल 10 वेळा कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग घेतला आहे। त्यांच्यासोबत मंगेश पाटील, सतीश उमरे आणि राजेश कोचे यांनी प्रत्येकी 2 वेळा ही प्रतिष्ठित शर्यत पूर्ण केली आहे। साऊथ आफ्रिकेमध्ये 90 किलोमीटर अंतराची एक मॅरेथॉन, त्याला कॉम्रेड्स मॅरेथॉन असं संबोधलं जातं आणि अमरावतीमधून 2023 पासून रनर्स या मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतात। 2023ला 2 रनर्स होते, 2024ला 6 होते आणि यावर्षी 12 रनर्स भाग घेणार आहे। या 12मध्ये 3 महिला रनर्स आहेत आणि सर्व वर्किंग लेडीज आहेत। हे सर्व आपलं काम सांभाळून प्रॅक्टिस करून एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये भाग घेत आहेत। या इव्हेंटची प्रॅक्टिस मागच्या 6 महिन्यापासून चालू होती आणि यामध्ये जवळपास प्रत्येकाने 1200 किलोमीटर अंतर एवढं रन केलेले आहेत। यामध्ये 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असे 4 रन होते आणि त्याशिवाय इतर दर रविवारी 30 ते 35 किलोमीटर रनिंग असायचं। आता ही मॅरेथॉन 8 जूनला पीटर्सबर्ग येथून सुरू होईल आणि दरबान येथे संपेल। हा जो सर्व ग्रुप आहे हा सोमवारी इथून मुंबईला जाईल आणि मुंबईवरून मग दुबई मार्गे दरबानला पोहोचेल। आता प्रमोद राठोड, सागर धनोडकर, प्रणिता पाटील, रितू तलमले, ऋतुजा फुके, अनिल कांबळे, संजय पाटील आणि संजय आंबाडेकर हे नवोदित धावपटू पहिल्यांदाच या मोठ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर सागर धनोडकर, अमरावती रोड रनर्स ग्रुपचा सदस्य। मागील 3 वर्षापासून मी अमरावती मॅरेथॉन सोबत जोडलेलो आहे आणि अमरावती मॅरेथॉन जे आहे त्याच्या माध्यमातून अमरावती रोड रनर्स ग्रुपची स्थापना झालेली आहे आणि त्या निमित्ताने आदरणीय दिलीप पाटील सर जे की 10व्यांदा कॉम्रेडमध्ये सहभागी होत आहे, त्यांच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही यावेळेस त्यांच्या 10वे कॉम्रेड फिनिश करताना आम्ही 12 लोक अमरावती शहरातून चाललो। ही छोटीशी जी यांनी रोपटे लावले होते त्याचा आज वटवृक्ष होताना दिसत आहे। आज जरी 12 आहे, पुढच्या वेळेस हे 24 होतील असा आम्हाला विश्वास आहे। कठीण परिश्रम आणि मेहनत, जिद्द, निरंतरता या 3 गोष्टीसाठी आम्हाला खूप परिश्रम करून घेतले सरांनी। मागील 3 महिन्यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये जे आम्ही परिश्रम केले त्याचं परीक्षा द्यायला आम्ही साऊथ आफ्रिका येथील डर्बन येथे आम्ही प्रस्थान करणार आहोत। तर आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत असू द्या हीच विनंती करेल आणि आगामी 5 ऑक्टोबरला अमरावती मॅरेथॉन होणार आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा हीच विनंती। आणि सिटी न्यूजचे आणि सर्व अमरावतीकरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुमचे सहकार्य आणि आम्हाला शुभेच्छा असू द्या। थँक्यू सो मच। यापूर्वी अमरावतीच्या दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला बत्रे आणि नागपूर पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर यांनीही कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे।
नमस्कार, मी डॉक्टर रुजुता राहुल फुके, अमरावती रोड रनर्स ग्रुपची सदस्य. 2024मध्ये मी हा ग्रुप जॉईन केला आणि पहिली अमरावती हाफ मॅरेथॉन ही मी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण केली. तिथपासनचा आजचा प्रवास थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे अतिशय आश्चर्यकारक असा हा प्रवास आहे. ज्या व्यक्तींनी स्वतःसाठी कॉम्रेडचं स्वप्नही बघितलेलं नव्हतं किंवा सी फॉर कॉम्रेड पण असू शकतं असं कधी माहितीही नव्हतं, तो प्रवास ह्या अमरावती रोड रनर्स सदस्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा मी आज प्रयत्न करते आहे. माझ्यासोबत माझी मैत्रीण रितू तलमले, शिवाय प्रणिता निस्ताने ह्याही मला कॉम्रेड रनसाठी सोबत करतील. आमचा प्रवास हा अतिशय आश्चर्यकारक असण्याचं कारण असं की आम्ही सगळे शून्यातून इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करतो आहोत. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री दिलीप पाटील सर यांचं योग्य मार्गदर्शन आणि आमची मेहनत याचा हा संगम असणार आहे आणि आमचं असं अविश्वसनीय स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास आम्ही 8 जून 2025 दरबन येथे पूर्ण करणार आहोत. रविवारच्या बेस्ट लक रनमध्ये अनेक किलोमीटर धावल्यानंतरही सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंदाची भावना दिसून आली आहे, जी त्यांच्या तयारीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देत होती. अमरावती शहरातील हे 12 धावपटू आता दक्षिण आफ्रिकेकडे कूच करीत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत शहरवासियांच्या शुभेच्छा. या कठीण शर्यतीचे ते नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास आहे. त्यांच्या या प्रयत्नाला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.